अच्छा. आणि आम्हाला बाबासाहेबांमुळेच आम्हाला ज्ञान म्हणजे हक्क मिळाला. हक्क मिळाले. हक्क मिळाला जीवन जगण्याचा, शिकण्याचा, पाणी पिण्याचा, प्रवास करण्याचा आणि आमच्या बाबासाहेबांमुळेच आम्हाला श्वास घेण्याचा पण अधिकार मिळाला. अधिकार मिळाला. पहाडावर आपण श्वास घेऊ शकत आहे. आम्ही पहाडावर श्वास घेऊ शकत आहे. आम्हाला गावाच्या बाहेर पण निघायची, आम्हाला गावाच्या बाहेर सुद्धा निघायचे अधिकार नव्हता. आणि बाबासाहेबाबद्दल सुद्धा तर अभिमानच मला वाटते. पण बाबासाहेबाचं आम्हाला नाव घेतल्यानंतर असं येते का भरून आपलं हृदय भरून येते. चंद्रकला अशोक वानखेडे, राहणार चिमडा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर. मी आली आहे भगवान बुद्धाच्या दर्शन घ्यासाठी डोंगरगडला, पत्नागिरीला. असं मला वाटते का भगवान बुद्धाबद्दल बहु काही मला म्हणजे वाटते अभिमान. आणि बाबासाहेबाबद्दल सुद्धा तर अभिमानच मला वाटते. पण बाबासाहेबाचं आम्हाला नाव घेतल्यानंतर असं येते का भरून आपलं हृदय भरून येते. आणि आम्हाला बाबासाहेबांमुळेच आम्हाला ज्ञान म्हणजे हक्क मिळाला. जीवन जगण्याचा, शिकण्याचा, पाणी पिण्याचा, प्रवास करण्याचा आणि आमच्या बाबासाहेबांमुळेच आम्हाला श्वास घेण्याचा पण अधिकार मिळाला. पहाडावर आपण श्वास घेऊ शकत आहे. आम्ही पहाडावर श्वास घेऊ शकत आहे. आम्हाला गावाच्या बाहेर पण निघायची, आम्हाला गावाच्या बाहेर सुद्धा निघायचे अधिकार नव्हता. निघायचा अधिकार होता. तर दिवसाचे 12 जे कारण की दिवसाच्या 12 वाजता काय होत होता, आमची सावली जी आहे ती आमच्या मधोमध पडत होती. दिवसाच्या सावली आहे 12 वाजताची सावली आहे ते आमच्या मधोमधीच पडत होती. आणि 12च्या पूर्वी आणि नंतर निघाली तर आमची परछाई दुसऱ्यांवर पडत होती. त्यांना विटाळ व्हायचा. 12च्या नंतर आमची सावली दुसऱ्यांवर पडत होती तर त्यांना आमचा विंटाळ व्हायचा. आम्हाला विंटाळ मागून आम्हावर ते अत्याचार करायचे. आमच्या हाताला झाडू, तोंडाला गाडगं, गाणीला फळा आणि असे आमच्या दशा होत्या. असे आम्हाला अभिमान वाटते बाबासाहेबाबद्दल का बहुत अभिमान. त्यांचे उपकार आम्ही केव्हाच फेडणार नाही असं त्यांचा आम्हाला अभिमान वाटते बाबासाहेबाबद्दल. आणि बाबासाहेबांमुळेच आम्ही स्त्रिया मोठ्या मोठ्या पदावर गेलो आहोत, मंत्री झाला आहोत आणि शिक्षणाचा आम्हाला हक्क मिळाला. नाहीतर आम्हाला आजही चूल आणि मूल आज आमचे माणसं आहेत, आजही आमचे माणसं आहेत. आम्हाला काहीच हक्क देऊ शकत नाही. कारण की त्यांच्याकडूनच तशी परवानगी नाही. आता पण आहे काय घराण्यामध्ये. आता पण जे सुशिक्षित माणसं आहेत त्यांच्या पत्न्या सुशिक्षित आहेत तरी पण काही करत नाही. काही घरामध्ये माणसं त्रास देतात. मुलं बाळ चांगले निघल्यानंतर मग आई वडिलांना त्यांना सहकार करतात मुलं. त्यांच्यामुळेच आई वडिलांना मान मिळतो, मुला बाळामुळे. असे बाबासाहेबांना आम्हाला हक्क मिळवून दिला आमच्या मुला बाळाला सर्वांना. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. जय भीम.